नमस्कार, माझं नाव श्रीकांत शिंदे आणि आपल्या सर्वांचं अर्थमनी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आता महावितरण कंपनी शेअर मार्केटमध्ये येणार आहे। महावितरणचा IPO आता शासनाद्वारे काढला जाणार आहे। त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची अशी माहिती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिलेली आहे। त्याच विषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्की काय सांगितलं आहे त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, शासनाचे सहकार्य लाभले तर महावितरण ही जी कंपनी आहे ती शेअर मार्केटमध्ये लिस्ट केली जाणार आहे। त्यासोबत बघा मित्रांनो, महावितरण ही जी कंपनी आहे ती ऊर्जा क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाची कामगिरी करत आहे असं देखील फडणवीसांनी सांगितलं आहे। त्याद्वारे मागील 2 वर्षांमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी महावितरण कंपनीद्वारे करण्यात आलेली आहे। मागील 2 वर्षांमध्ये केंद्र आणि खासगी या क्षेत्रामधील उत्कृष्ट संस्था ज्या आहेत त्यांच्याद्वारे महावितरणला तब्बल 21 पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत। यामध्ये इंडिया चेंबर्स कॉमर्स, स्मार्ट ग्रीन फोर्स आणि स्कॉच अवॉर्ड यांसारख्या प्रतिष्ठित पारितोषिकांचा समावेश आहे। त्याचबरोबर राज्यभरामध्ये गावोगावी महावितरणची कनेक्टिव्हिटी आहे आणि या कंपनीमध्ये 70,000हून अधिक कर्मचारी हे काम करत आहेत। त्याचबरोबर महावितरण कंपनीची एकूण ग्राहक संख्या ही 2,87,00,000 एवढी मोठी आहे। त्यामुळे आशिया खंडामधील सर्वात मोठ्या वीज कंपन्यांपैकी महावितरण ही एक कंपनी आहे। म्हणूनच ही जर कंपनी शेअर मार्केटमध्ये आली तर देशामधील टॉप इलेक्ट्रिसिटी कंपन्या यांच्या यादीमध्ये महावितरणचं नाव हे येऊ शकतं। त्यामुळेच भविष्यामध्ये महाराष्ट्र सरकार त्यांच्या मालकीचा काही हिस्सा हा शेअर मार्केटमध्ये विक्री करणार आहे आणि शासनाचे सहकार्य लाभले तर महावितरणचा IPO हा देखील भविष्यामध्ये येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकंदरीत महावितरण ही जी सरकारी कंपनी आहे ती शेअर मार्केटमध्ये भविष्यामध्ये लिस्ट होणार आहे असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो, ही होती शेअर मार्केट संदर्भातील महत्त्वाची अशी अपडेट। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्टॉक मार्केट अपडेटसाठी आपल्या या अर्थमनी यूट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।